स्वामी भक्त हो नमस्कार. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. स्वामींच्या हजारो भक्तांची नावे इतिहासात सापडतात. काही जगप्रसिद्ध झाले, काहींची मंदिरे उभी राहिली, पण काही भक्त असे होते ज्यांच्या भक्तीचा आवाज मोठा नव्हता, म्हणून त्यांची कथा काळाच्या पडद्याआड गेली. अशाच एका दुर्लक्षित भक्ताची कथा, रामदासी बुवा. 19व्या शतकात अक्कलकोटमध्ये एक अद्भुत घटना घडत होती. देशभर भ्रमण करून आलेले श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते. राजे, अधिकारी, शेतकरी, गरीब, विद्वान सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी येत होते. याच काळात रामभक्ती आणि साधनेत रमलेला एक साधू, लोक ज्यांना रामदासी बुवा म्हणून ओळखू लागले, तेही अक्कलकोटकडे आकर्षित झाले. स्वामींच्या दर्शनाची ओढ रामदासी बुवांना जप, तप, भजन यांची आवड निर्माण झाली. साधना म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्म म्हणजे देवप्राप्ती, अशी त्यांची. पण अक्कलकोटमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू होती. लोक म्हणत होते, अक्कलकोटला एक अवलिया आला आहे, ज्या मनातलं ओळखतो तो कोणालाही काहीही शिकवू शकतो. या गोष्टी ऐकून रामदासी बुवांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. पहिलं दर्शन. एक दिवस ते स्वामींच्या दर्शनाला गेले. समोर बसलेली मूर्ती तेजस्वी होती. अत्यंत साधा वेश, पण विलक्षण तेज. रामदासी बुवा काही क्षण स्तब्ध झाले. स्वामींकडे पाहत राहिले. अनेक भक्तांप्रमाणे त्यांनाही जाणवलं की हे केवळ सामान्य संत नाहीत. रामदासी बुवांची कथा सांगताना एक गोष्ट विशेष जाणवते. त्यांच्याबद्दल मोठमोठ्या चमत्कारांच्या कथा सापडत नाहीत. मोठे राजे किंवा मोठी पदेही नव्हती, पण त्यांच्या कथेत एक वेगळा संदेश दिसतो. येणारा प्रत्येक भक्त वेगवेगळ्या कारणाने येत असेल. कोणी दुःख घेऊन, कोणी आजार घेऊन, कोणी प्रश्न घेऊन, आणि काही जण फक्त भक्ती घेऊन. रामदासी बुवा कदाचित त्या दुसऱ्या प्रकारातील भक्त होते. इतिहास मोठ्या घटनांची नोंद ठेवतो, पण शांतपणे भक्ती करणाऱ्या लोकांची नाही. रामदासी बुवांची कथा अशीच वाटते. मोठा गाजावाजा नाही, मोठी प्रसिद्धी नाही, पण श्रद्धा होती, आणि कदाचित म्हणूनच आज त्यांच्याबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक प्रसिद्ध शिष्यांची नावे आढळतात. बाळाप्पा, चोळप्पा, रामानंद बिडकर आणि इतर. पण प्रत्येक भक्ताचा इतिहास ग्रंथात जतन झाला नाही. काही भक्तांची आठवण फक्त परंपरेत उरली. रामदासी बुवा त्यापैकीच एक. भक्ती मोठी की प्रसिद्धी, हा प्रश्न रामदासी बुवांची कथा आपल्याला विचारते. कदाचित स्वामींच्या चरणी बसलेल्या प्रत्येक भक्ताचं नाव इतिहासात नसेल, तरी त्यांची भक्ती व्यर्थ जात नाही, आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताचा रंग निराळा भक्तीचा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.